नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा. तर मंडळी, आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी गुरु असतो. पहिल्या दिवसापासून तर आपली आई आपला गुरु असतो. त्यानंतर आपल्याला जी कोणी व्यक्ती आहे जिच्याकडनं आपल्याला चांगलं शिकायला मिळतं ती आपली गुरु होत असते. असं गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. तू सेलिब्रेट केली का गुरुपौर्णिमा? कॉलेजमध्ये गेला की नाही मग? बरं, ठीक आहे. पियुष आलाय आणि तिकडं आत्ताच उतरला खाली, सकाळपासून नव्हता असं. तर मग मंडळी, तेच मी बोलत होते की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक जी व्यक्ती आहे जिच्याकडनं आपल्याला चांगलं शिकायला मिळतं ती आपली गुरु असते आणि त्याचं आभार मानून आपण पुढच्या आयुष्याचा प्रवास करत राहायचा नेहमी, असं मला तरी वाटतं. तर ठीक आहे. तर मंडळी, संध्याकाळी मला जायचं आहे केंद्रामध्ये, मठामध्ये, इगतपुरीमध्ये जो स्वामी समर्थांचा मठ आहे. लास्ट टाइम आम्ही तिथे आरती पण केली होती. तर मग तिकडेच आम्हाला आता जायचं आहे संध्याकाळी. पण विशालला नाईटला पण जायचं आहे, म्हणून मग स्वयंपाकाची सुरुवात आत्ताच केली आहे. आत्ता बरोबर वाजले आहेत 4. म्हटलं ठीक आहे, 5 वाजेपर्यंत स्वयंपाक होऊन जाईल 1 तासामध्ये. आणि मग नंतर 6 वाजता आम्हाला मठामध्ये जाण्यासाठी, मग तिकडे गेल्यानंतर कसं आरती वगैरे होईल आणि यायला थोडा उशीरच होईल आम्हाला. मग तिकडनं आलं जेवण केलं का विशाल लगेच ऑफिसला जातील, असा माझा प्लॅन आहे. तर मग बघू आता. स्वयंपाकामध्ये बनवते आहे छोलीची भाजी, भात, चपात्या आणि गोड अजून पदार्थ मी काय विचार नाही केला, किंवा मग बाहेरूनच काहीतरी मिठाई वगैरे घेईल असा प्लॅन केलेला आहे. तर बघू आता. स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे मी. छोले कुकरमध्ये शिजत ठेवलेले आहेत. आरविशाला काय आरू आज काय आहे? काय आज गुरुपौर्णिमा आहे ना? गुरुपौर्णिमा आहे ना आज? गेला. आणि काय झालं, मला असं वाटलं होतं की थोडा ना आराम करूया. दुपारी आरविश 2ला झोपला होता, तर अशी इच्छा झाली की थोडा वेळ तरी आराम करते. पण मग मोबाईलमध्ये होते, 5-10 मिनटंच मोबाईलमध्ये होते आणि त्याच्यानंतर माझा 1-1.5 तास कसा निघून गेला मलाच कळलं नाही. आणि परत मग 1-1.5 तासानंतर लगेच आरविश पण उठला. म्हटलं अरे बापरे, म्हटलं आता तर आराम करायला भेटणार नाही, आपलं बाळ उठलं. म्हटलं चला आता आळस बिळस सगळं साईडला ठेवू आणि नव्याने सुरुवात करू. म्हटलं आज दिवसभरात जे काही कामं आहेत ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. आणि मंडळी, खूप दिवसांनी असं ना सूर्यकिरण आले आहेत आमच्या इथे. हे बघा, थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि म्हणजे सकाळपासूनच पाऊस पण पडतोय, पण त्याच्यासोबत आत्ता थोडंसं उन्हासारखं वातावरण झालं आहे. आणि तसं ऊन पडलं का मग आनंद होतो. असं वाटतं एक दिवस तरी ऊन पडावं, आता बस झालं, खूप खूप पडला बाबा आता 1 दिवस तरी ऊन पडू दे बस असं. आणि ठीक आहे, चला स्वयंपाक करते आणि दाखवते तुम्हाला पण. चिमण्यांची किलबिल बघू शकता मंडळी तुम्ही. काय झालंय काय माहिती, खूप ओरडतात. अरे मारामारी झाली बघ आरू चिमण्यांची. शिवताईची मारामारी झाली बघ, किती मारलं त्या चिमणीला. अरे बापरे, का मारतात काय माहिती, का मारामारी करतात. चिव त्यांची चालू आहे भरपूर पेरूच्या झाडावरती आपला. आणि त्यांनी घरटं पण केलेलं आहे पेरूच्या झाडावरती, पण मग आम्ही तिथे जात नाही, कारण मग कसं तुटलं वगैरे तर. पावसाळ्याचं बिचारांनी घरटं कसं तरी केलं आहे एकतर, आणि त्याच्यात आपण केलं तर तुटलं तर मग उगाच त्यांचे नुकसान. आरू तांदूळ खाऊन. हे जे तांदूळ आहेत ना, हे पियुषांच्या शेतातले तांदूळ आहेत. मी त्यांच्याकडे आहे ना जवळजवळ 30 किलोचा एक कट्टा घेतला आहे. 30 किलो तांदूळ घेतलेत. हे त्यांच्या शेतातले तांदूळ त्यांनी आणले होते काढून. तर हे बघा, मग मी त्यांच्याकडनं विकत घेतले 30 किलो आणि छान आहेत. भात पण छान होतो, चवदार होतो भात. त्यामुळे मी लास्ट टाईम ना एका व्हिडिओमध्ये बोलली होती, ज्यावेळेस मी घावणे केले होते त्यावेळेस, की घरचे तांदूळ भिजत घातलेले आहेत म्हणून. तर मला म्हणजे घरचेच तांदूळ आहेत, पण हे फक्त पियुषच्या मम्मीच्या शेतातले आहेत असं. तर मग मला बोलताना असं बोललं की घरचे तांदूळ आहे. ते बोलतात ना घरचे तांदूळ आहे, म्हणून मी पण बोलली घरचे तांदूळ आहे. पण हे आम्ही असं दुकानातून न घेता जे शेतातून काढून आणतात ना, मिलमधून आणतात ना, तेच घेतलेले आहेत. 30 किलो घेतले होते मी काहीतरी. 30 किलो होते बरोबर. तर भात पण खूप छान होतो याचा, चवदार होतो मेन म्हणजे, आणि असा मऊ भात होतो, खूप छान. तर आम्ही आषाढ भात बोलतो त्याला, आषाढ भात होतो. तर मग चला आवरून घेते आणि मग बोलते. उशीर झाला ना निघायला, तरी मला कॉल आला होता ऍक्च्युली बँकेमधून, म्हणून मला लेट झालं, नाही तर आवरलं असतं माझं इतक्या वेळात. पण तरी माझा आता बघा स्वयंपाक झाला आहे.
स्वयंपाक करून झालाय, चपात्या आल्यानंतरच कढी गरम गरम, पण मग छोलेची भाजी, भात करून झाला आहे, किचन साफ करून झाला. विशालला सांगते तर चहा ठेवा, तोपर्यंत मी आवरून घेते. आंघोळ वगैरे करून निघायचं. सकाळी आम्ही आंघोळ केलेली आहे, पण केंद्रात जायचं आहे, मग परत आंघोळ करावी लागेल. आता मंदिरात जायचं आहे म्हणून मग आता तयारी वगैरे करून भेटते मी तुम्हाला. तर मंडळी, चहा बनवायचा प्लॅन होता माझा, पण तो कॅन्सल झाला. आरतीला म्हटलं की मी कॉफीच बनवतो, कारण की कॉफी प्यायला मला खूप आवडते, पण चहा पण आवडतो असं काही नाही आहे. पण कॉफी प्यायची इच्छा झाली होती म्हणून मी कॉफी बनवली. दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे माझी. इकडे विशालने बनवली आहे मस्त गरम गरम कॉफी. एकदम भारी झाली. अच्छा, इकडे मिठूला पण जेवायला देऊन टाकलं, कारण उशीर होईल, मग हा उपाशी राहील. त्यासाठी मग याला भात आणि दूध दिलं आहे. दूध भात आवडीने खातो मिठू. इकडे माझी छोलीची भाजी बनवलेली मी, अजून कुकर गरमच आहे. भात बनवून झालेला आहे आणि किचन पण छान आवरून झालेलं आहे माझं. हे बघा. तर मंडळी, पाऊस खूप जास्त आहे, नाहीतर मी साडी वेअर केलेली असती. पाऊस असा येतोय आणि लगेच जातोय, परत ऊन पडतं, परत पाऊस, असंच चालू आहे. सकाळपासून एवढा नव्हता, पण आता जास्तच येतोय. आणि मग आता मग त्यासाठी मग मी हा ड्रेसच वेअर केला आणि मग हे स्वेटर घातलं आहे. आता पटकन टिकली वगैरे लावून घेईल आणि मग निघेल लगेच, कारण उशीर होतोय खूप जायला. चला, आपल्याला आरती भेटली पाहिजे मेन. तर माझं आवरून झालेलं आहे आणि विशालच्या हाताची कॉफी ना खरंच खूप छान बनवतात, मस्त एकदम भारी. आणि ना आम्ही जास्त कॉफी घेत होतो, पण इकडचं वातावरणच एवढं थंड आहे ना मंडळी, की दिवसभरातून आहे ना 1-2 कॉफी होत आहेत. आता मध्ये अचानकच असं 3-4 वाजता असं वाटतं हां आता कॉफी प्यावी म्हणून, कारण वातावरणच तसं आहे, एवढं गार, एवढी थंडी इथे, तुम्हाला काय सांगू, एवढं गार वारा चालतो. नाहीतर आम्ही अजिबातच कॉफी घेत नव्हतं. असं कुठेतरी बाहेर वगैरे गेलं तर कधीतरी, खूप म्हणजे खूप रेअरली, कधीतरी झाली तर झाली एखाद्या वेळेस, नाहीतर मग नाहीच. अरे तू केस नाही विंचरले, तसं तू हँडसमच दिसतो. इकडे बघ माझ्याकडे. काय हो, पाऊस भरपूर आलाय, विशाल भरलेला आहे नुसताच. हां, अरे पण मग लवकर चला ना, भिजून जाऊ, पोरग आहे आपल्यासोबत, दुसरं काय नाही. काय, हां चला तुम्ही गाडी काढा, मी करते ते. चला रुजा बाबा, गाडी हळू हळू हळू, पाय स्लिप होईल, हळू. जाऊ दे, त्याच्या हातात होता, मग काय करू. तर मंडळी, प्रसाद म्हणून पेढे घेतलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत केंद्रामध्ये. जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, आणि आम्ही आता बॉम्बे हॉटेलमध्ये आहोत. काय हो, आपल्या इगतपुरीमध्ये फेमस हेच आहे बॉम्बे हॉटेल. आणि खरंच खूप फ्रेश असते मिठाई आणि चव तर म्हणजे खूप वर्षापासून ही हॉटेल, आणि खूप एकदम फ्रेश वगैरे, आणि क्वालिटी खूप छान आहे हॉटेलची. आणि जे काय आम्हाला जे वस्तू लागली तर आम्ही इकडनंच नेहमी घेतो. हो, ठीक आहे, चला मग. मंडळी, हार घेण्यासाठी आलो आहोत आम्ही. दादा हार, हा मोठा ना, हा द्या. आणि गुलाबाची फुलं बघा किती छान आहेत, फ्रेश आहेत मस्त. आज गुरुपौर्णिमा, तर मग तर मंडळी, आता आरतीला सुरुवात होणार आहे. 6:30चा आरतीचा टायमिंग आहे आता.
दिलं. प्रसाद आहे ना इकडे. हरीश कुठे हो? मुजरा करा, मुजरा करा. ममता पैसे कुठे द्यायचे? खिशात आहे ना बाबू, बघ ना. तर मंडळी दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आमचं. आरती झाली जी तुम्हाला दाखवली आज. गुरुपौर्णिमेनिमित्त खूप गर्दी आहे आज केंद्रामध्ये ना. गुरुपौर्णिमेनिमित्त महाआरती होते. हो. आणि त्याच्या म्हणजे सर्व भक्त इथे जमा होतात. आणि आज खूप खासच दिवस आहे म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि गुरुचा आशीर्वाद भेटतो ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यात श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला माहितीच आहे, ते सर्वांच्या नेहमी पाठीशी असतात. तर मंडळी इकडे आहे छोलेची भाजी, इकडे आहेत गरम गरम चपात्या, आणि ही थोडी मी तांदळाची खीर बनवलेली आहे. हे बघा, मस्त तांदळाची खीर बनवली ही. आणि इकडे चपात्या होतात माझ्या अजून. भात आहे, छोलेची भाजी आहे तिकडे. तर चला आपण आता विशालला देऊ जेवण, कारण उशीर झाला आहे भरपूर त्यासाठी. तर इकडे विशाल आणि आरवीश जेवायला बसले. कशी झाली छोलेची भाजी? छान ना? ठीक आहे, चालेल, घ्या जेवण पटकन मग. ओके. गरम गरम तांदळाची खीर, हे बघा. विशाल ते गुरुपौर्णिमेनिमित्त खीर केली होती, तांदळाची खीर. आणि मला तांदळाची खीर खूप आवडते है ना. तर मंडळी आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. आता भांडी वगैरे सगळं जमा केले, झाडू मारलं, दूध गरम केलं आधीचं, आणि माझ्या घरातलं तर सगळं आवरून झालेलं आहे.
आता मी लगेच झोपेल, कारण आता 10 वाजत आलेत. मंडळी मुंबईला होतो तर रात्रीचे 1 वाजता 2 वाजता आम्ही झोपायचो. रात्रीचं झोप नव्हती भेटत, व्हिडिओची एडिटिंग करायचो मी. पण इथे आल्यापासून आहे ना रात्री मला 10 10:30 जास्तीत जास्त 10:30पर्यंत मग लगेच झोप येते. आणि कसं विशाल घरी नसेल तर मग थोडा प्रॉब्लेम येतो झोपायला. पण जर विशाल घरी असेल तर लगेच आम्ही 10 वाजेपर्यंत लगेच स्लिपिंग मोडला जातो आम्ही असं. तर मग हेच मंडळी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.